नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण रान झोपडी पाहायला आलोय सुरगाणा ह्या ठिकाणी। तर पॉईंटवर आम्ही पोहोचलो आहोत आणि मध्ये जाऊन आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला काय काय मध्ये आहे काही ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे। तर चला आपण जाऊया। तुम्हाला जी संस्कृती आहे ती त्याच्यात दाखवते। ये इकडं। तर प्रथम जे आहे ना की मी इथं शेतीसाठी आलेलो होतो। मला इथं येऊन जवळजवळ 35-40 वर्ष झाली आणि नंतर पोरं जे आहे ते शिकून सगळेही नोकरीला गेले। मग हर्षद हरिराम थविल जो आहे त्याची इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला कोणीतरी घरी हवा होता, कारण एकदा शहराकडे गेलेली पोरं घरी परत येत नाहीत आणि त्याच्यामुळे म्हणजे ते खेड्यावर यायला कंटाळा करतात। त्याच्यामुळे मग त्याला मी सांगितलं काही कर पण तू घरी राहा एक तरी। मग त्याला जे आहे ती वारली पेंटिंग यायची आणि योगाची मास्टरकी झालेली होती। त्यामुळे मग त्याला जे आहे त्याला सांगितलं आम्ही आहे जोपर्यंत चांगले सशक्त तोपर्यंत तुम्ही काम करायचं नाही, तुझं सांभाळायचं, हौसमौज करायची, पण घरीच राहा। मग जे आहे तर त्याला घरी त्यांनी होकार दिल्यावर मग तो योगा करायचा, वारली चित्रकला काढायचा। त्याच्यासाठी मग कोणाचाही हे करण्यापेक्षा त्याला एक निवांत झोपडी बांधून दिली। झोपडी बांधल्यानंतर तिथे जे आहे तर काही दिवसांनी कळवण प्रकल्पाची माणसं आली आणि त्यांनी जे आहे ती इथली माहिती घेतली। माहिती घेतल्यानंतर त्यांना मी सांगितलं का ह्या ठिकाणाचं नाव काय, तर रान झोपडी। आमच्याकडे जे आहे ती एक पद्धत आहे, जंगलातलं घर त्याला झोपडीच म्हणतो। तिथून मग जे आहे तर त्यांनी कळवण प्रकल्पाला एक पुस्तक छापलं, त्याच्यात त्याची माहिती दिली आणि तेव्हापासून मग लोक यायला लागली आणि तेव्हापासून रान झोपडी प्रसिद्ध झाली। तर मित्रांनो, आता आपण जाऊ रान झोपडीचे दर्शन घेऊ। म्हणजे सगळं तुम्हाला मी आता दाखवतो, त्याच्यानंतर आपण तुम्हाला काय काय दाखवले ते तुम्ही पुढे सांगायचं आहे कमेंट करून। तर चला आता रान झोपडी फिरायला। तर हे पहा मित्रांनो, एकदम मस्तपैकी फुल झाडं काही इकडे आहेत आणि हे पहा इकडे अशोक झाडं आणि मस्तपैकी असा व्ह्यू दिसतोय। तर तुम्हाला पुढे पण जाऊन दाखवतोय। तर आता आपण एका तळ्याजवळ आलोत, तुम्हाला मी दाखवतो। हे पहा मध्ये मस्तपैकी असं कमळाचे झाडं फुलं आहेत, हे पहा। आणि तिथे साईडला पेंटिंग पण आहे आणि हे पहा आपले मित्र एकदम कडकमध्ये आलो। तर परत आपण त्या साईडला जाऊया, तुम्हाला काय काय दाखवायचं म्हणजे काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न पूर्ण करतो। तर इकडे जाऊन पाहूयात, इकडं काय नवल गोष्ट आहे ते पाहूया। हां, दाखव ना काय नवल आहे। भिजले पावसाचे असा काय नेमकी काय वेगळा वेगळा आवाज येतो असा असा लोखंडासारखा आवाज येतो। याची मुलाखत घेणं आटली यार माहिती नाही। तर आपण आता इथं आलोत। हे पहा मित्रांनो, पक्षी नवीन नवीन आहेत इथं। हे पहा पोपट आहेत आणि कोणकोणते प्रकारचे पक्षी आहेत ते। आणि खाली पाहिले तर हे पहा इकडे ससोबा। तर हे पहा ससू, हे पहा त्यांना गवत टाकलेले आहेत आणि ते मस्तपैकी खातात गवत। आणि जाळी आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम ठळक दिसत नसेल। हे पहा इकडं पहा खाटा बिटा आहेत आराम करण्यासाठी। आराम करा ना थोडा, झोपून पड ना। हे पहा इकडं, आणि हे पहा इकडे काय आहेत, कमळाचे फुलं आहेत इकडे।
काय पाहता त्याच्यात? काय तू सारखा येतोस ना. काय आहे तर सांग ना काही असं लागत होतं सर. तर आता ऐकत आहेच ना त्याच्यात. इकडून हे अँगल पाहा ना. उलथाची बिलथाची आहे. तू काय खात होती रे? काय खातो? हा बरोबर. तुतना का तुतवा? जांबा खा ना. मस्त. जांभळावर कोण चढील फळाला बिडाला? तू चढ ना. इकडे या. हा तर काय? हे पाण्या बस ना तू. हे बस ना. हे कॉमेडी नको. हे खाल ठेका दे. हे झाड पाय भारी आहे. हे इकडे नाही काही आहे. नर्सरीतले ना. डायरेक्ट नर्सरी का? हे काय आहे? काची झाडं आहेत ना? कलम केलं आहे. अरे कलम केले आहे हा. तर हे पहा मित्रांनो, कलम केलेले आहेत. कशाची झाडं आहेत ते आपल्याला माहीत नाही. आणि हे पहा भरपूर आहेत. हे एकच असं आहे असं नाही, इकडे मोठे पण आहेत. सर्व हुंड्या ज्या आहेत त्या सारख्याच आहेत. आणि हे पहा इथे काही वडाचं झाड आहे ना, इथं कोमाला आहे. आणि हे काय आहे? अननस. अननस नाही रे. हा अननस नाही, कोरपडी सारखा आहे. घायपात शेवकर डायरेक्ट. हे पहा मित्रांनो, ह्या पण हुंडे आहेत, वेगवेगळ्या झाडांचे आहेत. आणि काय काय आहे ते आपल्याला माहित नाही. हे फक्त ओळखू येत आहे कारण हे 13 आहे ना. 13 आहे का हळू आहे. एक एक हुंड्या तर उचलणार नाही ह्या ह्या शक्तीने. ती 10 किलोची आहे का जास्त आहे? इकडे पिपळाच्या काही आहेत. ह्या वेगळीच आहेत. ते काच्या आहेत त्या. चला ना तिकडं, ते तिकडं पाहू. चला ना. हॅलो. अरे आधार टाकला. फक्त बेस शूट कर. डायरेक्ट उडून पड. तोंड बिंड फोड. नको. हा जाऊ जाऊ. खुर्च्या बिरच्या आहेत. आणि इकडे चिकूचं झाड आहे. 2 चिकूची झाडं आहेत. एकदम मस्त पैकी हे पहा. आणि इथं बसायला पण एकदम मस्त पैकी बांधलेलं आहे. कारण उन्हाळ्याच्या वेळेस ना, जेव्हा ऊन लागतो त्यावेळेस बसायला एकदम मस्त गारगार हवेमध्ये इथे शांताराम कलच आहे पाय. चांगला आहे त्याला. ते म्हणा त्याला का मला भेटायला होते, त्याला भेट. कोण तर इकडे मित्रांनो शेततळ्यासारखं तळं आहे. त्याच्यामध्ये मासे काही आहेत, पण आता पाणी जे आहे ते खडूळ आहे, त्याच्यामुळं ते स्पष्ट दिसणार नाही. तुम्हाला मी दाखवतो. हे पहा.
वेगवेगळ्या झाडांच्या प्रजाती पण आहेत भरपूर अशा प्रकारच्या. आणि हे पहा कशाचं रोप आहे ते तिला काटा आहे ना होती. मस्त. इकडून जाताना आता याच्यात माती आहे बारीक बारीक ती ना. उन्हाळ्याच्या वेळेस आता पाणी भारी पडत आहे ना काही असं खाली. आता पाणी नाही आहे आता काही. वडाचं झाड आहे, कुंडी आहे. तिला आकार दिलाय. मस्त हुंडी असा आहे. हे गेलं बाहेर. चला येतो मग बाबा. हा हां. मोराची बिराची पेंटिंग एकदम मस्त पडली आहे. तर मित्रांनो रानझोपडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.